अकोल्यातील रेल्वे स्टेशन परिसरात एक घटना घडली आहे. अचानक आलेल्या वादळामुळे एका मोठ्या कडुनिंबाच्या झाडाची फांदी तुटली आणि त्यावर असलेल्या 60हून अधिक बगळ्यांची पिल्ले व मोठे बगळे जमिनीवर कोसळलेत. त्यांचे घरटेही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेत. या अचानक आलेल्या संकटामुळे बगळे सैरावैरा पडू लागले होते. काही घाबरले होते तर काही उडून गेलेत. या बगड्यांची दयनीय अवस्था पाहून घटनास्थळी जमलेल्या ऑटो चालक आणि नागरिकांनी तातडीने येथील अरविंद पाटोडे यांना माहिती दिली. पाटोडे यांनी त्वरित सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांना संपर्क साधला. सेवेकरिता नेहमीच तत्पर असणारे बाळ काळणे क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी पोहोचलेत. बगडे त्यांना चोच मारत असतानाही त्यांनी स्वतः एक एक करून बगड्यांना व पिल्लांना प्लॅस्टिकच्या खोक्यात जमा केलेत. मुसळधार पाऊस सुरू असतानाही त्यांनी न डगमगता हे कार्य केले आणि सर्व बगड्यांचे जीव वाचवलेत. या बचाव कार्यात बाळ काळणे यांना अरविंद पाटोडे, लालशाह, अनिरुद्ध गजबिये आणि जब्बार शेख या ऑटो चालकांनी मोलाची मदत केली आहे. त्यानंतर वनरक्षक शेखर गाडबैल, चालक यशपाल इंगोले, अक्षय खंडारे तसेच पशुवैद्यकीय विभागाच्या मेघा वानखडे आणि प्रवीण पवार यांनी या बगड्यांना योग्य पद्धतीने वन विभागात आणलेत. बाळ काळणे यांनी इतक्या बिकट परिस्थितीत केलेल्या या जलद वन्यजीव सेवेबद्दल सहाय्यक वनसंरक्षक नर्मदा टाले, आरएफओ विश्वास थोरात आणि वनपाल गजानन गायकवाड यांनी त्यांचे खूप कौतुक केलेत. सर्व बगळे सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.